बापूसाहेब, काय सांगाल? आज नगरपालिकेला आपण निवेदन दिलेलं आहे. काय निवेदन तुमच्या मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी सातत्याने तुमचे लढे आहेत? या निवेदनात तुमचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याविषयी जरा माहिती द्या. आज आपण कराड शहराची परिस्थिती जर बघितली तर रस्त्यावरून चालायला लोकांना जागा शिल्लक राहिलेली नाही. कितीतरी ठिकाणी लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. जो फुटपाथ बांधलेला आहे तो फुटपाथ राखीव असतो जनतेला चालण्यासाठी. त्या फुटपाथचा बाजार करून टाकलेला आहे. आता आम्ही बघतो त्या स्टँड परिसरात गेलो, मंडई परिसरात गेलो आणि कॉटेज परिसरात गेलो तर अनेक लोकांनी अतिक्रमण करून फुटपाथवरच आपला संसारच मांडलेला आहे. कायमस्वरूपी फुटपाथचा वापर करतात. मग हे फुटपाथ राखीव असताना कराड नगर परिषद आणि कराड पोलीस स्टेशन ह्या विषयावर लक्ष का देत नाही? यासाठी आम्हाला असं वाटतंय की आपण काहीतरी करावं, जनतेसाठी काहीतरी करावं. म्हणून आम्ही आज कराड नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी वनखंडे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. याच्या प्रती आम्ही पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी, मंत्रालय यांना पाठवून देणारच आहोत. म्हणून आम्हाला वाटतं की फुटपाथ आहे हा नागरिकांना राखीव आहे. या फुटपाथवरील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत असं आम्हाला वाटत आहे. या अतिक्रमणांच्यामुळे प्रामुख्याने कोणकोणत्या समस्या जाणवत आहेत, काय सांगाल? ही वृद्ध महिला आहेत, वृद्ध पुरुष आहेत, अपंग व्यक्ती आहेत. या लोकांना चालायला सुद्धा जागा शिल्लक राहत नाही. त्यांना रस्त्यावरून चालावं लागतं, म्हणजे हायवेवरून. आणि त्या रस्त्यावरून चालताना टू व्हीलर आली, 3 व्हीलर, 4 व्हीलर आली, त्याला धडक लागली तर त्या एखाद्या व्यक्तीचा जर त्या अपघातात जीव गेला तर ह्याला जबाबदार कोण? मग फुटपाथ कशाला बांधला या? की फुटपाथ हा राखीव असतो आणि लोकांना चालण्याकरता फुटपाथ असतो. म्हणून आम्हाला असं वाटतं की फुटपाथ मोकळा व्हायला पाहिजे. रस्त्यावर जी अतिक्रमण केलेले आहे ती रस्त्यावरची सर्व अतिक्रमणं काढली पाहिजेत आणि रस्त्यानं मोकळा श्वास घेतला पाहिजे. आणि वाहतूक करताना कोणत्याही वाहनाला वाहतुकीसाठीच रस्ता ठेवावा असं आम्हाला वाटत आहे. हे बघा, नगरपालिकेकडून कारवाई केली जाते, मग ते 4 दिवसानंतर पुन्हा गाडी लागतात. या संदर्भात काय सांगाल? आज आम्ही चर्चा केली वनखंडे साहेबांच्या बरोबर. वनखंडे साहेब म्हणले आम्ही पण कारवाई करत असतो, पण आमची कारवाई झाली की नंतर पुन्हा त्या ठिकाणी येतात. तरी आम्हाला त्यांना असं सांगणं आहे की तुम्ही कारवाई आज केली तर परत 2 दिवसानं 4 दिवसानं कारवाई सुरू ठेवा ना. तुमचा एखादा अधिकारी, एखादा कर्मचारी त्या परिसरात ठेवा. जसं की बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आम्ही मागच्या वेळेला हे आंदोलन केलं होतं की त्या परिसरात कोणत्याही प्रकारचे भाजीपाला विक्रेते वगैरे बसू नये, रिक्षा गॅरेज होऊ नये. मग त्या पद्धतीनुसार आज देखील त्या आंबेडकर पुतळा परिसरामध्ये कोणी भाजीपाला विक्री करत नाहीत, रिक्षा लावत नाहीत, गॅरेज नाहीत. मोकळा श्वास घेतला ना परिसरानं. त्याच पद्धतीनं तिथं तुम्ही दर गुरुवारी आणि दर रविवारी तुमचे कर्मचारी नियुक्ती करतात. तुम्ही फलक पण लावले आहेत की या ठिकाणी बसू नये म्हणून, तरी देखील लोक बसतात. म्हणजे तुमचा ह्या लोकांच्यावर किंवा हे अतिक्रमण करणाऱ्या यांच्यावर कोणताही अंकुश राहिलेला नाही असं आम्हाला वाटत आहे. म्हणून आमची मागणी अशी आहे की आमच्या निवेदन अर्जाची तात्काळ दखल घेऊन कराड नगर परिषदेचे CO साहेब आणि कराड नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष साहेब यांनी या विषयावर लक्ष देऊन ह्या कराड शहराला रस्ता मुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करावा, ही आमची मागणी प्रमुख आहे. जर आमच्या ह्या निवेदनाची 15 दिवसात दखल नाही घेतली तर आम्हाला कराड नगर परिषदेच्या आवारात येऊन एक जन आंदोलन छेडावं लागेल.